मुंबईतल्या कांदिवली विभागामध्ये असलेलं बालभारती महाविद्यालय, याच बालभारती महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जो नामफलक आहे तो मराठी भाषेऐवजी गुजराती भाषेत आहे। खरं तर हा नामफलक मराठी भाषेत असणं अपेक्षित होतं, मात्र तसं झालेलं नव्हतं आणि याच प्रकरणाची गंभीर दखल ही ठाकरेंच्या शिवसेनेने घेतलेली आहे। युवा सेनेचे सर्व सदस्य, सिनेट सदस्य जे आहेत ते सर्व सदस्य हे महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटायला गेलेले होते आणि त्यामध्ये लेखी पत्रसुद्धा घेऊन गेलेले होते आणि या पत्रामध्ये महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरती जो बोर्ड आहे, जो नामफलक आहे तो गुजराती भाषेत आहे, तो तात्काळ बदलावा आणि तो मराठी भाषेत करावा अशी मागणीसुद्धा पत्राद्वारे सर्व सिनेट सदस्यांनी केलेली होती। त्यानंतर युवा सेनेने आंदोलनाचा सुद्धा इशारा दिलेला होता। जर का हा नामफलक तात्काळ बदलला गेला नाही तर आम्ही आंदोलन करू, असा आंदोलनाचा इशारा सुद्धा युवा सेनेने दिलेला होता आणि आंदोलनाच्या या इशाऱ्यानंतर महाविद्यालयाने हा जो नामफलक आहे जो गुजराती भाषेत होता तो काढलेला होता। मात्र ठाकरेंच्या सेनेची जशी मागणी होती की मराठी भाषेतला हा नामफलक असावा, तर तो मात्र नाही आहे, कारण महाविद्यालयाने गुजराती भाषेतला जो नामफलक आहे तो काढला, मात्र मराठी भाषेतला नामफलक अजूनही या प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेला नाही आहे। खरं तर मुंबईमध्ये आणि संपूर्ण राज्यभरातच महाराष्ट्र शासनाचा कायदा होता की कोणत्याही आस्थापनांमध्ये मराठी भाषेचाच नामफलक हा त्यामध्ये असावा आणि जे इतर व्यवहारसुद्धा आहेत, जसे की शासनाचे व्यवहार आहेत ते सुद्धा मराठी भाषेमध्ये असावे, यावरती सुद्धा भरणा आहे। शासकीय पातळीवरती ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्यात येतात, मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होते का हे पाहणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं आणि कुठेतरी असा हा प्रकार जो आहे तो आता मुंबईतनं घडलेला होता। खरं तर 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन म्हणून आपण सगळेजण साजरा करतो, अत्यंत उत्साहात आणि आनंदात मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी भाषा दिन साजरा केला गेला। मात्र असं असताना कुठेतरी हा मराठी भाषा दिन साजरा होत असतानाच मुंबईतल्या कांदिवली विभागातूनच ही अशी जी घटना आहे ती समोर आलेली होती, ही बाब समोर आलेली होती आणि याचीच गंभीर दखल घेऊन मुंबई विद्यापीठाने सुद्धा या महाविद्यालयाला नोटीस पाठवलेली होती। खरं तर ठाकरेंच्या युवा सेनेने जी मागणी केलेली होती त्या मागणीनुसार त्यांनी महाविद्यालयाने गुजराती भाषेत असलेला नामफलक बदलला, मात्र मराठी भाषेतला नामफलक अजूनही या महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावण्यात आलेला नाही आहे। खरं तर मराठी पाट्यांचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक काळापासून चर्चेत राहिलेला होता। मराठी पाट्या असतील, त्याचसोबत मराठी गुजराती वाद असेल, हा सुद्धा मुंबईसाठी किंवा मुंबईकरांसाठी नवीन नाही आहे, मात्र वारंवार अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत त्या मुंबईतल्या विविध भागातून समोर येत असतात। त्यामुळेच या सगळ्यावरती कुठेतरी एक प्रशासकीय अंकुश हवा, शासनाचा वचक हवा, असं सुद्धा मागणी जी आहे ती करण्यात येत आहे। आणि याच संदर्भात जर आपण बघितलं तर मुंबईसारख्या ठिकाणी जी राज्याची राजधानी सुद्धा आहे आणि सगळे जे शासकीय व्यवहार आहेत ते मराठी भाषेत करण्याचा भर हा शासनाचा असतो, मात्र कुठेतरी महाविद्यालय जिथे अनेक विद्यार्थी हे शिकत असतात, त्याच जर का महाविद्यालयाचा जो नामफलक आहे तोही मुख्य प्रवेशद्वारावरचा, तोच जर का मराठी भाषेत नाही आहे आणि जर तो मराठी भाषेत करण्यासाठी आंदोलनाचा इशारा जर द्यावा लागत असेल तर हे कुठेतरी दुर्दैवच म्हणावं लागेल। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट।